नमस्कार. स्टार भारत न्यूज 19च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी योगिता आपल्यासोबत. तुमची आवाज देशाची आवाज. तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या. नमस्कार, आपण बघत आहात स्टार भारत न्यूज 19चे डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज. आज आपल्याकडे एका मुलीची आई आली आहे जिच्यावर एक अत्याचार घडलेला आहे. ते कॉलेज मधलं आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे त्यावर आपण बघूया. मॅडम नमस्कार, आपलं नाव? मी सुषमा शेंडे. आपण जसं सांगितलं की आपल्या मुलीवर जे काही घडलेलं आहे ते काही खूप दुःखद आहे, पण त्यावर आपण ते एक्झॅक्टली काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? जे कुठे घडलेलं आहे त्याचं प्रिमायसेस काय आहे? माझी मुलगी यशश्री शेंडे ही नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजला राजनगर मानकापूर नागपूर येथे ती 2020 ला तिची ऍडमिशन झाली होती. त्या कॉलेज तिला सिव्हिल सर्व्हिस मध्ये तिला जॉब करायचा होता. त्या कॉलेजच्या हॉस्टेलला राहत असताना कॉलेज कॅम्पसमध्ये तिला 7 मुलांकडून त्रास देण्यात आला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून ती कशी तरी सुटली. कॉलेज प्रशासनाकडे तिने कंप्लेंट केली होती, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. नंतरही तिला अनेक माध्यमातून त्रास देण्यात आला, त्यामुळे ती तणावात होती. या त्रासाला कंटाळून शेवटी तिने ते कॉलेज सोडलं. काही दिवस घरी होती. त्यानंतर तिने दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतली होती, परंतु ती तिची आवडती फील्ड होती आणि त्या मुलाच्या त्रासामुळे आणि कॉलेजने दखल न घेतल्यामुळे तिला ते सोडावं लागलं होतं. त्यामुळेच तिने ते सुसाईड केलं. आपण जसं सांगितलं की कॉलेजमध्ये आपण अप्लिकेशन केली जे काही घडलं त्याबद्दल, त्यावेळेस डायरेक्टर कोण होते तिथे? आर चौधरी, राजेश चौधरी होते. त्यांची यावर काही कारवाई होती? त्यांचं काय रिस्पॉन्स होतं यावर? मॅम, पहिल्यांदा जर कंप्लेंट केली तर त्यांनी म्हटलं की आम्ही करतो आहे, हे आमचं काम आहे, आम्ही बघतो काय करायचं तर करतो आहे. तर एवढं बोलून आम्हाला परत पाठवलं. त्यानंतर मग तुम्ही त्यांचा रिस्पॉन्स नाही घेतला? त्यांचं परत त्यांच्याशी बोलणं वगैरे काही झालं नाही आपलं? नाही मॅम, त्याच्यानंतर थोडस हिने म्हणजे ही खूप त्रासात होती. ती मध्ये घरी पण आली होती, तर तिने सांगितलं की नाही ते मुलं टच करत होते, म्हणजे खूप त्रास होत. आम्ही तिला परत परत विचारत होतो की काय झालंय एवढं का बरं त्रास होत आहे म्हणून. तर मग तिने सांगितलं की ते मुलं टच करत होते आणि तसं तिने सरांकडे म्हणजे डायरेक्टर सरांकडे कंप्लेंट केली आहे, त्याच्यात मेन्शन केलं आहे. परंतु त्याच्यावर कुठलीही त्यांनी कारवाई केली नव्हती. त्याच्यामुळे मी तिच्याकडे सरांकडे खूपदा आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते एकदा भेटले फक्त, त्याच्यानंतर नाही मिळाले ते, आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. तुम्हाला काय वाटतं आता त्या सरांनी काय करायला पाहिजे किंवा त्या कॉलेज प्रशासनाने काय करायला पाहिजे? तर मॅम, कॉलेज प्रशासनाने मला असं वाटतंय की मुलींच्या या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. कारण ती दखल न घेतल्यामुळेच आज ती मुलगी तेवढे डिप्रेशन मध्ये गेली आणि तिने हे पाऊल उचललं आहे. ओके मॅम. सर नमस्कार, आपलं नाव? ईश्वरनाथजी शेंडे. सर आपल्या याच्यावर काय बोलणं आहे? मॅडम, मी काय बोलणार आहे, माझी मुलगी तर चालली गेली, पण त्या कॉलेजची आर चौधरी आणि त्या कॉलेजच्या स्टाफने तिला काही साथ नाही दिला. त्याच्यामुळे माझी मुलगी गेली. आता मला एकच विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे की माझ्या मुलीला न्याय द्यावा आणि हे 7 लोक आता वेगळ्या ठिकाणी आहे, यांना अरेस्ट करण्यात यावे आणि या 2 जणांना केस चालू असताना नोकरी लागली याची चौकशी करण्यात यावी की यांना कोर्टामध्ये केस चालू राहण्यानंतर यांना नोकरी कशी लागली. सर नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सुयश शेंडे. सर जसं आपण यशस्वी शेंडे ही आपली कोण? माझी लहान बहीण. तिने जसं जे काही तिच्यावर घडलं, आता तर आपण बघू शकतो की भरपूर मुलींवर घडत असते, पण तिने याबद्दल आपल्याशी काही संवाद होता केला काय? तिने संवाद केला होता, पण आम्हाला तेवढं ती सांगू शकली नाही, कारण तिच्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती की ती आम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकेल. पण तिने FIR वगैरे सगळं झाल्यावर मग तिने सांगितलं आम्हाला. FIR वगैरे झाल्यानंतर मग त्यानंतर आपला रिस्पॉन्स काय होता त्याकरता? जसं पोलिसांनी चा रिस्पॉन्स काय किंवा कॉलेजचा रिस्पॉन्स काय होता? आम्ही कॉलेजला पहिल्यांदा गेलो होतो, तो कॉलेजकडून आम्हाला काही रिस्पॉन्स नाही आला. ते डायरेक्टर आम्हाला म्हणे की आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले की सर हे कॉलेजच्या प्रिमायसेसच्या अंदर झालाय तर याच्यावर तुम्ही काय कराल, तर ते सर म्हणाले आम्हाला की आम्ही काय आता त्यांच्या मागे मागे फिरू का म्हणे. ते आर चौधरी जे सर होते ना, त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही जेव्हा पोलीस प्रशासनाकडे गेलो
तर त्यांनी आम्हाला साथ दिला. आता जी केस चालू आहे याच्यामध्ये पण पोलीस प्रशासन आम्हाला सगळं साथ देऊन राहिले आहे, हेल्प करत आहे. ते सगळे ते जे डायरेक्टर आहेत आता पण तिथे वर्किंग मध्ये आहात का? नाही, ते आता वर्किंग मध्ये नाही आहे, तर ट्रान्सफर झाली आहे. आपल्याला काय वाटतं, आम्ही आपल्याकरता काय करायला हवं? आपल्याकरता फक्त एवढं करायला हवं की जे कॉलेजमध्ये आहे की गर्ल्स हॉस्टेल आणि बॉयज हॉस्टेल जे एक सोबत आहे, त्यांच्यामध्ये काही हे नाही आहे, गर्ल्सला तिथे प्रोटेक्शन नाही आहे, तर तिथे काहीतरी त्यांच्याबद्दल करायला हवं की जी घटना तिथे झालेली आहे याच्या पुढे कधीच झाली नाही पाहिजे. काय वाटतं की आम्ही आपल्याकरता काय करायला हवं? मॅम, मला एकच म्हणायचं आहे की माझ्या मुलीसोबत तर जे झालं आहे ते तिला तर न्याय मिळाला पाहिजे, परंतु त्या कॉलेजमध्ये अजूनही इतर मुली आहेत किंवा दुसऱ्या सगळ्या कॉलेजमध्ये ज्या मुली आहेत, कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये असं घडायला नको. आणि या सगळ्या घटनेला तर कॉलेजच जबाबदार आहे, ते डायरेक्टर जबाबदार आहे, जे फायर नॅशनल सर्व्हिस कॉलेज जे आहे तेच, कारण ते सगळं त्या कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी दखल घेतली नाही, त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल घेतली नाही. तर ते या सर्व गोष्टीला तर ते कॉलेजच जबाबदार आहे, तर त्या कॉलेजवर पण म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे. मैं अंकुश दाखरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विदर्भ अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग। ये दुखी परिवार संगठना को एक न्याय मांगने आया है, तो उनका जो स्टोरी है वो देखते हुए संगठन ने पुढाकार लिया। इनके विषय में जो इनकी कहानी बच्ची की अभी जो सुसाइड किया है उसके ऊपर में कॉलेज ही जिम्मेदार है, ऐसा सभी का मानना है और संगठन का भी मानना है। तो कॉलेज प्रशासन के जो डायरेक्टर्स थे आर चौधरी, मेरी एक ही विनती है, निवेदन विनती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब से कि लाड़की बहन योजना में आपने सभी की मदद की, सभी की फाइनेंशियल स्ट्रॉन्ग की, वो सब ठीक है, वहां तक ठीक है, लेकिन बहनों की और महिलाओं की सुरक्षा क्या है? उनके लिए महाराष्ट्र में जो केसेस बढ़ रहे हैं, रेप केसेस बढ़ रहे हैं, उसमें कमतरता कुछ भी नहीं हो रही, सब बढ़ रही है, शायद आप लोगों को मालूम होगी। और एक निवेदन आप लोगों को है, सभी पत्रकार बंधुओं को, कि अपने कलम में जो ताकत है वो दिखाइए, क्योंकि जो ये बच्ची के ऊपर जो भी अन्याय अत्याचार हुआ है और उसी कारण वो हरासमेंट होकर उसने सुसाइड की है, तो ये महाराष्ट्र की किसी बच्ची ने ऐसा करना नहीं चाहिए। ऐसा अपने को आपके पेपर में, आपके चैनल में आप ये करिए कि मुख्यमंत्री साहब तक पहुंचना चाहिए और मुख्यमंत्री साहब ने, देवेंद्र फडणवीस जी ने कुछ एक्शन लेना चाहिए और कड़क कायदा बनाना चाहिए कि ऐसा कोई भी बच्चा, कोई भी लड़का, बाहर के लड़के आके या कोई भी ऐसा कोई भी बच्चियों की तरफ गलत नजर से ना देखे। हमारी संगठन अभी इस प्रकरण में पर्सनल लेवल पे लिया है हम लोगों ने, तो जहां तक हमको लड़ना है लड़ाई लड़ेंगे बच्ची को न्याय देने के लिए। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।